नागरिक मतदानाशिवाय वंचित राहत नाही, मतदानाचा अधिकार सगळ्यांना दिलेला आहे. तर त्याच्या नावाखाली बोगस मतदार तयार होऊ नये हा आमचा फक्त हेतू, बाकी काय. आता काय झालं याच्यामध्ये जे आहेत तुमच्याकडे प्रेझेंट त्याची आम्हाला फक्त माहिती द्या, म्हणजे बाकीचे नावं डिलीट करायला आम्ही निवडणूक आयोगाला तसं हे करूया. आपण पत्र देऊ ना बोलवळे आम्ही याला पत्र देतो, तुम्हाला एक कॉपी देतो, निवेदन द्या मला नाव आहे कॉपी तुम्हाला देतो की पत्र देतो, तुम्हाला माहिती सविनय सांगतात तुम्हाला पाठवून देतो कॉपी. हा डोंगरे बिंगरे सगळे सुटून गेले ते लक्ष्मण बघून गेलेले पार्टीला पाठवले, काय काय आम्ही पार्टीला पाठवले. पार्टीला म्हणजे आपण स्थलांतरित करतो ना, ते दुसऱ्या मतदारसंघात गेले असतील ना. हा तिथे नगर विभागला तिथे पाठवले, दुसऱ्या मतदारसंघात गेले असतील. हा तिकडे त्यांचं नाव नसेल ना तिकडेच केलं पाहिजे ना, असं पण नाही. असू पण शकतं, तिकडे असू शकतं. बोगस नाव दादा आता आपल्या इथे विदाउट पेपरची इथं बनली, तिथं का नाही विदाउट पेपर नाही बनलेलं आहे. विदाउट पेपर नाही, माझे आमची अधीक्षकाची परमिशन असते आणि आम्ही या देशातला कुठलाही नागरिक मतदानाशिवाय वंचित राहत नाही, मतदानाचा अधिकार सगळ्यांना दिलेला आहे. आज आम्ही चेंबूर विधानसभेमधील प्रभाग क्रमांक 152 मध्ये या ठिकाणी बेगर सोम आहे. बेगर सोम म्हणजे शासकीय भिक्षकरी स्वीकार केंद्र. या ठिकाणी रोडवर सिग्नलवर भिक्षा मागणाऱ्या लोकांना किंवा नशा करणाऱ्या लोकांना या सुधारगृहात आणलं जातं आणि ठेवलं जातं. या कैद्यांची सुद्धा या मतदार यादीमध्ये नावे नोंदवलेली गेलेली आहेत. परंतु हे कैदी आता आम्ही या ठिकाणी सुधारगृहाचे अधीक्षक यांना भेटलो तर बरेचसे कैदी या ठिकाणी सुधारगृहातून निघून गेलेले आहे किंवा त्यांना पाठवलेलं आहे, तरी सुद्धा या प्रारूप मतदार यादीमध्ये त्यांची नावे आहेत. आमची निवडणूक आयोगाला विनंती आहे की आपण या प्रत्येक गोष्टीची खात्री करावी आणि या ठिकाणी नसलेल्या कैद्यांची नावे ही तात्काळ डिलीट करावी, अन्यथा महाराष्ट्र नवनिर्माण सेना आपल्या स्टाईलने हे आंदोलन केल्याशिवाय राहणार नाही याची नोंद घ्यावी.